भोलेनाथांचा उत्सव आहे ना, ते भगवंत कसे आहेत बघा. सुभाषितकार म्हणाले, गात्रम भस्म सितं सितंच हसितं हस्ते कपालं सितं कंठे हार सितः सितस्तु वृषभः कर्णे सिते कुंडले गंगाफेन सिता सितामल जटा भाले सितश्चंद्रमा सोयम सर्वसितः करोतु भगवान पापक्षयं शंकरा. गात्रम भस्म सितं. देव कसे आहेत? भोलेनाथ स्मशानात राहतात. काय स्वरूप आहे देवाचं? संहाराची देवता असं म्हटलं जातं भोलेनाथांना. पण भोलेनाथांसारखं भोळं देवत्व नाही. म्हणून राक्षसांनी सुद्धा लवकर प्रसन्न होणारी देवता कुठली असं त्यावेळी देवर्षी नारदांना विचारावं. त्यावेळी सगळे भोलेनाथांचीच उपासना करायचे ना. हवा तो वर देऊन रिकामे व्हायचे भोलेनाथ. आशुतोष हे त्यांचं नाव आहे, लगेच प्रसन्न होणार आहे. बरं, दिसायला रंग कापरासारखे सुंदर आहेत देव, गोरे आहेत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम असं भगवंत आहे. मग त्याचं भस्मलेपनामुळे भोलेनाथांचं शरीर हे पांढरं शुभ्र आहे म्हणाले. गात्रम भस्म सितं सितंच हसितं हस्ते कपालं सितं. हातामध्ये एक भिक्षापात्र आहे, ते सुद्धा पांढरं आहे. कंठे हार सितः सितस्तु वृषभः. गळ्यामध्ये हार आहे, तो पांढरा आहे. पुढे नंदी आहे, वृषभ म्हणजे तो सुद्धा पांढरा आहे सांगितलंय. कर्णे सिते कुंडले. कानामध्ये असलेली कुंडलं पांढरी आहेत. गंगा फेन सिता सितामल जटा. गंगेचा प्रवाह भगवंतांच्या मस्तकातून वाहतोय. गंगा डोक्यावर घेतली देवानी. का हो? हिमालयातनं येणारा गंगेचा प्रपात इतका भीषण होता की सगळा सजीव सृष्टी वाहून गेली असती. म्हणून भगवंतांनी गंगेचा प्रकल्पच डोक्यावर घेतला नाही का. तिला अडवलं, मस्तकावर गंगा घेतली. ज्या जटेतून ती गंगा वाहतीये ती जटा सुद्धा पांढरी आहे म्हणाले. गंगा फेन सिता सितामल जटा भाले सितश्चंद्रमा. मस्तकावर चंद्र धारण केलाय. आणि मग असे भगवान कसे आहेत? सोयम सर्वसितः करोतु भगवान पापक्षयं शंकराः. शम नाम कल्याण, जे आमचं कल्याण करतात, आमच्या पापांचं हरण करतात, असे हे भोलेनाथ आहे. सांब सदाशिव असं भोलेनाथांना आम्ही म्हटलंय. ज्या भोलेनाथांच्या या उत्सवासाठी आपण सगळे इथं एकत्रित आहोत. सप्ताहाची सगळी रचना खूप दिवसांपासून नियोजनबद्ध केली गेली आहे. मला सांगा, आता आपलं काम काय आहे की त्या भगवंताच्या स्वरूपाची आम्हाला ओळख करून घेता आली पाहिजे. बरोबर आहे ना. आणि तो देव कुठे सापडेल? तो देव बाहेर नाही सापडणार, तो आत बघावा लागेल. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी निर्वाण षटक लिहिलं. आणि तो शिव आम्हाला कुठे मिळेल? बाहेर नाही मिळणार. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. आमची अवस्था कशी झाली पाहिजे म्हणाले? निराकार झाली पाहिजे, निर्विकल्प झाली पाहिजे. तेव्हा ते शिवतत्व हृदयात सापडेल. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्युशंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यश्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. महा अपूर्ण असलेला जीव त्या पूर्ण असलेल्या शिवतत्वापर्यंत जर पोहोचायचा असेल, जीवाला पूर्णत्व मिळायचं असेल, तर जीव विसरून चालणार नाही की मी कुठून आलोय. आमची निर्मिती, आमचं इथं येण्याचं प्रयोजन किंवा सबंध सृष्टीची रचना करणारं ते परमतत्व आहे ना, ते नेमकं कसं आहे याचा आम्हाला थोडासा बोध घेता आला पाहिजे. तो बोध जर घ्यायचा असेल तर तो आतल्या डोळ्यांनी बघावा लागेल, अंतःचक्षूंनी पाहायला लागेल. तो बाहेरच्या डोळ्यांनी दिसणार नाही. आम्ही त्याला सगळीकडे शोधतो आणि देव सोडून सगळा प्रपंचच आम्हाला दिसतो. जो प्रपंच कायम दुःख देतो त्याच प्रपंचाच्या मागे इतके लागलो की सुख मिळावं सुख मिळावं सुख मिळावं. तो प्रपंच कधीच सुख देत नाही, कधीच सुख देत नाही. मग ते परमतत्व जर ओळखायचं असेल, त्याला जर बघायचं असेल ना, तर अंतःचक्षूंनी बघावं लागेल. संतांनी त्याला पाहिलंय, संतांनी त्याला पाहिलंय. त्याच्या स्वरूपाचं वर्णन सुद्धा केलं.
आणि पाहत असताना आम्ही कुठे पाहतो? आम्ही बहिर्मुख आहोत. आम्ही सध्या बाहेरचं जग इतकं पाहतो, स्वतःला फोन लावत नाही आपण. कधी लावतो का स्वतःला फोन? ते मुरारी बापू म्हणायचे, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगी म्हणले. कधीच आपण स्वतःला फोन लावत नाही. लावा बरं, इथं नका लावून बघा काय होतंय. आपलाच मोबाईल, आपलाच नंबर त्याच्यावर डायल करायचा. अभी इस समय सभी लाईन व्यस्त है, बंद नाही, व्यस्त है. आम्ही सगळे इतके व्यापलेले, इतके व्यस्त आहोत की आतमध्ये बघायला वेळ नाही आम्हाला. आपला श्वास सुद्धा आपण शांततेत कधी ऐकत नाही. खरं सांगा, इकडे महिला वर्गाला मी विचारते, बरं आहे सप्ताहामध्ये आम्हाला आरक्षण दिलंय तुम्ही, नाही का? महिला वर्ग म्हणजे पूर्ण 7 दिवसांच्या कीर्तनामध्ये, सप्ताहामध्ये 1 महिला कीर्तन ठेवले, यासाठी अभिनंदन आधी करते. बघा, इकडून जास्त टाळ्या वाजल्या आमच्या. आमचा आवाज नेहमी जास्त असतो की नाही? तुम्ही हो म्हणा बरं. घरात सुद्धा आमचाच आवाज असतो. हा, मी असं म्हटलं, कितीही करा प्रपंचासाठी, कुणी केलं म्हणत नाही. म्हणतं का हो? रांधा वाडा उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं करा म्हणतं का कुणी? केलं? कुणी नाही केलं म्हणत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणले, माझ्या रामाकरता थोडंसं करा, राम लक्षात ठेवेल, प्रपंच लक्षात नाही ठेवणार. लक्षात नाही ठेवणार. ज्या प्रपंचाकडून सुखाची अपेक्षा करतो तो प्रपंच सुख कधीच देत नाही. आणि झालं असं की आमच्या घरामध्ये देव सोडून सगळं आहे. देव सोडून सगळं, हा माझा, तो माझा, घर माझं, बंगला माझा, शेती माझी, सगळं माझं, तसा देवा तूही माझा, असं आपण म्हणतो देवाला. पण मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा न कोई, हे म्हणायला मीराबाईंसारखं धाडस लागतं. म्हणून आम्ही भक्तीच्या प्रांतामध्ये अपूर्ण का ठरतो? कारण आपल्याला देव जसा हवाय तसा सगळा प्रपंच सुद्धा गोळा करायचा आहे, संसार सुद्धा हवाच आहे. आणि हा संसार सोडल्याशिवाय देव मिळत नाही, असं संतांचं म्हणणं आहे. त्या संसाराची नश्वरता समजून घेतल्याशिवाय देवाची सत्यता किंवा देवाचं स्वरूप आम्हाला कळणार नाही, हे संतांचं म्हणणं आहे. मग त्याच्या स्वरूपाचं दर्शन संतांनी घेतलं, ते आम्हाला मिळावं याकरता त्यांचा जीव तळमळला. आणि तो नेमका कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, सगुणाचं स्वरूप आम्हाला सांगितलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, सगुण रूपाचं वर्णन आमच्या सगळ्या संतांनी केलंय. नाथबाबांना विचारलं, देव कसा आहे? कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगो काय गे, तुळशी हार गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. काणे कुंडल मकराकार, काणे कुंडल मकराकार, मकराकार सुकुमार.
रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार कानी कुंडले मकराकार कानी कुंडले मकराकार मकराकार सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे आम्ही ज्या देवाला पाहिले, आम्ही त्याला कुठं पाहतो? आम्ही त्याला विटेवर पाहतो, आम्ही त्याला बासरी घेतलेल्या अवस्थेत पाहतो, आम्ही भोलेनाथांच्या रूपात त्याला पाहतो. देवाच्या सगुण रूपाचं वर्णन शब्दबद्ध केलं आमच्या संतांनी. पण त्यांनी जे तत्व पाहिलं ते निर्गुण होतं, निराकार होतं आणि त्याचं दर्शन त्यांनी घेतलं. कराडचे एक पंत साहित्यातले कवी होऊन गेले, त्यांनी वर्णन केलं देवाचं. बघा कसं आहे परमेश्वर. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरावर कलगी विराजित कुटिलालक निटिलास कस्तुरी तिलक केशरी गंधा तिलक केशरी गंध हरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदुवदन तिल पुष्प नासिका कुंदरदन हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद हरिहा आनंदाचा कंद हरिहा आनंदाचा कंद कंबुकंठ कौस्तुभाभरण शुभ पटीर पंकन वद्रवरूषित पीवरास केयूर विभूषित कनक कटक सह रत्न तोडर प्रभानुभासित ललितांगुली धृत रत्नमुद्रिका वृंद. याला म्हणायचं पंत साहित्य बरं का, पंडिती काव्य. म्हणून आपण फार त्याच्या नाही का फार त्याच्या फंदात पडत नाही. आपण संतांनी जे सोपं सांगितलं त्यामागे आपण लागतो. पण पंडिती काव्यामध्ये भगवंताचं वर्णन केलं, सगुण रूपाचं वर्णन केलं. पण तुकोबराय म्हटले हे सगळं सगुण रूप झालं जे तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता, पण या पलीकडचं रूप जे आम्ही पाहिलं आणि त्या रूपाचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात, देवा तू कसा आहे सांगू का? अभंगाचं प्रथम चरण. तुझे हे स्वरूप मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप हो मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप हो मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप मनोनिया माप भक्ती केले मनोनिया माप भक्ती केले भक्तीची मापे मोजितो अनंता भक्तीची मापे मोजितो मनोनिया भक्ती केली मनोनिया मापे भक्ती केली भक्तीची मापे मोजित अनंता भक्तीची मापे मोजित अनंता मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. तुकोबराय म्हणाले, देवा तुझ्या स्वरूपाचं जर वर्णन करायचं झालंच तर तू कसा आहेस? मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुझं वर्णन वाणीनी करता येत नाही, तुझं वर्णन मनाच्या साह्याने करता येत नाही. जिथं बुद्धी थकते, जिथं मन थकतं आणि जिथं वाणी सुद्धा थकते. तैतरीय उपनिषदकार म्हणाले, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह.
म्हणाले वाणी जर देवाचं वर्णन करायला गेली तर वाणी थकून माघारी येते, वाचा थकते, मनाला सुद्धा काही प्राप्त होत नाही. असा तू भगवंत आहेस. भागवताच्या मंगलाचरणामध्ये देवाचं स्वरूप सांगितलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. देव सच्चिद आनंद स्वरूप आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुझं वर्णन करायला गेलो की आम्ही थकून जातो, कारण तू त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. माऊलींना विचारलं सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथ, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. अणुरणियान महतो महियान श्रुती सांगते. तो अणु इतका सूक्ष्म आहे आणि आकाशा इतका विशाल आहे. हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहतो, मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतो. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. असं त्याचं स्वरूप आहे. विश्वरूप दर्शन योगामध्ये देवाला पाहिलं अर्जुनाने. कसा होता देव? सहस्त्रशीर्षा सहस्त्राक्ष, इतकं मोठं त्याचं व्यापक स्वरूप. ते बघण्याकरता आधी दिव्य दृष्टी द्यावी लागली, तेव्हा तो बघू शकला. नाही तर पाहणं कुणाचंही काम नाही. अनंतर्बाहू दरवक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनंतरूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामी विश्वेश्वर विश्वरूपम. ज्याला अंत नाही, आदी नाही आणि मध्य नाही, असा भगवंत आहे. मग त्याचं स्वरूप तुकोबराय म्हणतात आम्ही त्याला पाहिलंय आणि त्याचं स्वरूप सांगतात. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. त्याच्या स्वरूपाचं वर्णन करायला जेव्हा वेदांनी सुरुवात केली तेव्हा वेद मौनावला अशी अवस्था आहे. श्रुतींना विचारलं, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुतींनी सांगितलं न इति न इति. देव असा आहे का? देव असा नाही. नेमका कसा आहे सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणले मनाने तुझं वर्णन करता येत नाही, कारण आमचं मन इतकं नष्ट भ्रष्ट आणि कुलिष्ठ आहे. सगळीकडे धावतं पण इथं येत नाही. सगळीकडे जातं ते. बहुत चंचल चपल जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ. बहुत चंचल जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ, जाता येता चंचल चपल जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ. बहुत चंचल जाता येता नलके वेळ, जाता येता नलके वेळ. क्या बात, वा वा, टाळ्या वाजवा खणखणीत. 7ला सुरू होणारी एक्सप्रेस आपली जरा 7:30ला सुरू झाली, त्याच्याही पुढे, त्यामुळे ती जास्त जलद पळतीये नाही का. बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. महाराजांनी प्रमाण दिलं मनाची अवस्था कशी आहे? चंचल आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने डिग्र्या लावल्या या मनाला. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे मन अत्यंत चंचल आहे. दृढ म्हणजे हट्टी आहे, बलवान आहे, ऐकतच नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात. कार्टा आमचं दिवसातनं किती वेळा आई म्हणते, मेला ऐकतच नाही, किती सांगा त्याला. म्हणलं बहिरा ऐका तो नाही, तसं सगळं ऐकू येतं पण सांगितलेली गोष्ट ऐकत नाही, सांगितलेल्या आज्ञेचं पालन करत नाही. हे मन असंच आहे, सगळं ऐकतं पण इकडे यायला तयार नाही. मनोहित विविधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धमेवच. एक अशुद्ध मन आहे, एक शुद्ध मन आहे. विकारांनी भरलेलं मन अशुद्ध आहे आणि विकार विरहित मन हे शुद्ध मन आहे. आणि देव कुठं असतो? देव इंद्रियाणाम मनश्चास्मी. जर मनाच्या ठिकाणी देव आहे तर शुद्ध मनाच्या ठिकाणी, सात्विक मनाच्या ठिकाणी तो आहे. कारण हे मन अनेक विषयांचं चिंतन करत राहतं. कीर्तनात सुद्धा खरं सांगा, तुम्ही जागे आहेत का आता? म्हणजे तुम्ही इथं मनाने उपस्थित आहात का? काहींच्या मना अशा हालतायत, नाही. देह बसलाय पण मन आहेच याची खात्री नाही आहे ना? खात्री आहे ना? मला खात्री वाटेल असं बसा. मनाची पण उपस्थिती राहू द्या. पण काय होतं माहितीये? हे मन विषयांचं ध्यान करतं. ध्यायते विषयम पुंसा संगस्तेषु पजायते संगात संजायते